आपलं स्टार सिटीमध्ये पुन्हा एकदा स्वागत। कुठलाही व्यवसाय करताना त्या व्यवसायाविषयी आवड असणं गरजेचं आहे। नर्सरी व्यवसायातही ही महत्त्वाची बाब आहे। निखिल आणि श्रद्धा भागवत यांनी आपली नोकरी सोडून काकांच्या नर्सरी व्यवसायात लक्ष घालायला सुरुवात केली। चांगल्या व्यवस्थापनानं नर्सरी व्यवसायाचं स्वतःचं एक नवीन स्थान त्यांनी निर्माण केलंय। निखिल यांचे काका 20 वर्षांपासून अंकुर नर्सरीचं व्यवस्थापन करत होते। त्यांनी एक दिवस ही नर्सरी बंद करण्याचा निर्णयही घेतला होता। निखिल यांना मात्र हा निर्णय आवडला नाही, कारण लहानपणापासूनच काकांसोबत शेतात जात असल्यामुळे निखिल यांनाही निसर्गाविषयी पर्यायाने झाडांविषयी आवड निर्माण झाली होती। मग 6 वर्षांआधी बंद करण्याच्या स्थितीत असलेल्या अंकुर नर्सरीला निखिल यांनी पुढे चालवण्याचा निर्णय घेतला। मी 2001 सालापासून या व्यवसायात आहे। वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये आम्ही झाडं रेंटवर देतो। चेंबूर हायवेच्या बाजूला असलेली ही हिरवीगार अंकुर नर्सरी येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेते। या नर्सरीत ग्राहकांच्या पसंतीची जवळपास सर्वच प्रकारची झाडं ठेवण्याचा प्रयत्न ते करतात। मुंबईतली जागेची अडचण लक्षात घेऊन कमीत कमी जागेत आणि वेगवेगळ्या भागात वाढवता येतील असे झाडांचे साधारणतः 700 प्रकार त्यांच्याकडे उपलब्ध आहेत। कमीत कमी 10 रुपयांपासून ते 1000 रुपयांपर्यंतची रोपं त्यांच्या नर्सरीमध्ये आहेत। तुळशीच्या लहान रोपाची किंमत 10 रुपये, तर मोठे पाम, सायकस, चाफा या झाडांची किंमत 1000 रुपयांपर्यंत असल्याचं त्यांनी सांगितलं। कुठल्याही झाडांची जोपासना करताना त्या झाडांच्या खत आणि पाण्याच्या नियोजनावर भर देणं गरजेचं आहे। शेणखत आणि लाल मातीचं मिश्रण करून ते मिश्रण झाडांच्या आकारानुसार वयानुसार निवडलेल्या कुंडीत भरून त्यात रोपं तयार केली जातात। अलिबाग इथल्या त्यांच्या शेतात ते मोठ्या प्रमाणावर रोपं तयार करतात। मुंबईच्या चेंबूर परिसरात असलेल्या अंकुर नर्सरीत त्या झाडांची विक्री केली जाते। नर्सरीच्या व्यवस्थापनासाठी महिन्याला त्यांना 1 ते 1.5 लाख रुपये खर्च येतो। हा खर्च वजा करता त्यांना या व्यवसायातून साधारणतः 70 ते 80 हजार रुपये मिळतात। ते झाडांच्या ठोक विक्रीवर अधिक भर देतात। ऑफिसमध्ये जाणाऱ्या झाडांपासून चांगलं उत्पन्न मिळत असल्याचं ते सांगतात। शिवाय हा एक स्वतंत्र व्यवसाय होऊ शकतो असं त्यांचं व्यक्तिगत मत आहे। गजानन उमाटे, स्टार माझा, मुंबई। आपण आता बघितलं पूर्वी की किती छान झाडं आपल्याला दिसत होती। कोणाला वाटणार नाही की आपल्या घराच्या बाहेर सुद्धा इतकीच सुंदर अशी झाडं असावीत। आता याच संदर्भात अधिक गप्पा मारण्यासाठी आपल्याबरोबर आहे श्रद्धा भागवत, ज्या स्वतः हा व्यवसाय करतात। श्रद्धाताई, तुमचं स्टार माझामध्ये स्वागत। श्रद्धाताई, तुम्हाला स्वतःला जेव्हा नर्सरीमध्ये काम करत असतात कशा प्रकारचा आनंद तुम्हाला मिळतो? समाधान मिळतं। झाडं वाढताना जे बघतो आपण त्याच खूप समाधान मिळतं। रोज नवीन काहीतरी शिकायला मिळतं, कारण प्रत्येक झाडाची वाढायची पद्धत किंवा त्याला लागणारं जे खत पाणी वेगवेगळं असतं, त्यातनं शिकायला खूप मिळतं। श्रद्धाताई, मुळात तुम्ही स्वतः आधी नोकरी करत होतात आणि ती नोकरी सोडून तुम्ही या नर्सरीच्या व्यवसायाकडे वळलात। काय कारण होतं असं एकदम त्या ठिकाणी तुम्ही आकर्षित का झालात नर्सरीच्या व्यवसायाकडे? त्याचं कारण म्हणजे माझ्या मिस्टरांचा हा व्यवसाय होता आणि त्यांनीही स्वतःची चांगली मेरिन मधली R&D मधली नोकरी सोडून ते ह्याच्यात पडले। आणि आमचं लग्न झाल्यावर मीही हळूहळू नोकरी करताना एकीकडे ह्याच्यात त्यांना मदत म्हणून आधी सुरुवात केली आणि मग माझ्या लक्षात आलं की मलाही याची आवड निर्माण होतीये आणि आपणही ह्याच्यात पूर्णपणे काम करायला काहीच हरकत नाही। आणि बेसिकली झाडांची आवड ह्याच्यासाठी असणं फार महत्वाचं आहे। ती होती आणि ती जास्त वाढत गेली ह्याच्यात जसं जशी मी पडत गेले तशी। श्रद्धाताई, आपण बघतो की हल्ली सगळ्यांचाच सिक्युअर्ड जगण्याकडे कल असतो। नोकरी म्हणजे सगळ्यांनाच खूप भरवशाची वाटते आणि तुम्ही स्वतः सुद्धा एन्व्हायरमेंटल सायंटिस्ट या पदावर काम करत होतात कंपनीत, तर ती नोकरी सोडत असताना कुठेतरी असं मनात येत होतं का की आता मी नर्सरीकडे वळते, हा निर्णय माझा योग्य असेल की नाही? त्याच्यावर विचार खूप केला सोडताना, पण निर्णय पक्का करूनच हे केलं होतं की व्यवसाय म्हटल्यावर त्याच्यात थोडंसं सुरुवातीला
वेळ जाणार सेटल व्हायला ही तयारी करून त्याच्यात पडायचं ठरवलं. नोकरी सोडताना घरच्यांनीही 2-2दा विचारलं की नक्की विचार केलाय ना, पण त्याच्या पुढे घरच्या सगळ्यांनीच खूप सपोर्ट केलं आणि पाठीशी कायम उभे असल्यामुळे ते जास्त सहज झालं. नक्की श्रद्धा, तुम्ही नोकरी सोडून या व्यवसायात आलात विचार करून खूप, आणि त्यानंतर साहजिकच तुम्ही तिथे खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या नवीन डेव्हलपमेंट्सही काही केल्या असतील, तो वाढवण्यासाठी बिझनेस काही वेगळा प्रयत्न केला असेल, त्याच्याबद्दलही आम्हाला सांगा. आधी आमचं जेव्हा मी ह्याच्यात पडले तेव्हा आमचं ऑफिसेसना, आम्ही वेगवेगळ्या कॉर्पोरेट ऑफिसेसना भाड्याने झाडं पुरवणं आणि त्याचं मेंटेनन्स, ती बदलणं वगैरे असं करत होतो. त्याच्याशिवाय गार्डन्स बनवून देणं आणि गार्डन मेंटेनन्स हे करत होतो. आणि नंतर आम्ही चेंबूरला, जे आता तुम्ही बघितलं, चेंबूरला नर्सरी सेटअप केलं. तिथे आमची रिटेल विक्री, होलसेल विक्री असते. झाडं, खतं, कुंड्या, म्हणजे माणसांना जे झाडं घरी आणून लावण्यासाठी आणि ती सांभाळण्यासाठी जे काही लागेल ते सगळं आम्ही तिथे देण्याचा प्रयत्न करतो. श्रद्धाताई, तुम्ही स्वतः एन्व्हायरमेंटल सायंटिस्ट आहात, तर कोणतेही शिक्षण वाया जात नाही असं म्हणतात, तर तुमच्या शिक्षणाचा तुम्हाला कशा प्रकारे फायदा झाला या व्यवसायात? तसा डायरेक्टली उपयोग झाला असं नाही म्हणता येणार. म्हणजे मला ऑफकोर्स विषय होतेच, कारण एन्व्हायरमेंटल सायंटिस्ट म्हटलं की त्याच्यात बरेचसे विषय कव्हर केले जातात. त्यामुळे बॉटनी आणि आपलं इकॉलॉजी ह्या दृष्टीने हे विषय मीही केलेले होतेच. त्याचा थोडासा उपयोग झालाच. पण मला असं वाटतं की आमचा विषय असा आहे, म्हणजे मी आता ज्या ह्याच्यात आहे की ज्याच्यात तुम्ही जसं जसं काम करता तसं तसं तुम्ही खूप शिकत जाता. झाडांबरोबर आणि ऑन साईट जे तुम्ही शिकता ते खूप चांगलं असतं आणि खूप शिकायला मिळतं. नक्कीच मला वाटतंय झाडांवरती प्रेम करायलाही हल्ली माणूस विसरलेला आहे, आणि तेही तुम्ही नक्कीच तिकडे शिकत असाल. मुंबईच्या बाबतीमध्ये बघायला गेलं तर आज आपल्याला कुठेच झाडं दिसत नाहीत, तेव्हा तुम्ही अगदी झाडांच्या सानिध्यात असा. तुम्ही काय सांगाल लोकांना की अशाच रीतीने झाडांचं त्यांनीही जतन केलं पाहिजे? हो, अगदी. आणि त्याच्यासाठी आम्ही एक छोटासा प्रयत्न आम्ही करतो. म्हणजे पावसाळ्यात आम्ही मोठ्या वृक्षांची जी रोपं असतात, छोटी रोपं, ती आम्ही कमी किमतीत, म्हणजे अगदी नॉमिनल ह्याच्यात द्यायचा प्रयत्न करतो की जेणेकरून लोकांनी झाडं लावायला जागा असतेच असं नाही, पण सोसायटीजनी किंवा काही संस्थांनी वगैरे प्रयत्न करून जास्त झाडं लावावीत, ह्यासाठी आम्ही कमी किमतीत अशी रोपं द्यायचा एक प्रयत्न दर पावसाळ्यात करतो. कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो तुमच्या या उपक्रमाला? आणि आणखी एक गोष्ट तुम्हाला विचारायची ती म्हणजे झाडांची काळजी घेण्याबाबत तुम्ही काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना? कारण की असं बऱ्याच होतं की झाडं लावली जातात, एक शोभेची झाडं लावण्याची प्रत्येकाला सवय असते घरामध्ये, पण ती झाडं तितकी जगत नाहीत, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? पहिला प्रश्न, उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतो. एकदा येऊन गेलेले पुढच्या वर्षी परत लक्षात ठेवून पावसाळ्यात येऊन तुमचं तसं आहे तर आम्ही परत झाडं घ्यायला आलोय असं नक्कीच सांगतात. आणि झाडांची काळजी घेणं म्हणजे मी नेहमी म्हणते की झाड घेताना आपण जिथून झाड घेतोय तिथे तुम्ही ज्याच्याकडनं घेताय अशा जागी घ्या की जिथे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नीट मिळतील. म्हणजे मी आता हे झाड घेते तर मी हे कुठे ठेवू, पाणी किती घालू, हे जे प्रश्न असतात त्याची नीट उत्तरं मिळतील अशा जागी तुम्ही झाड घ्या की जिथे तुम्हाला ते पूर्ण नीट गाईड करू शकते. नक्कीच तुम्ही म्हणालात की खूप प्रश्न असतात आणि शिवाय इच्छाही असते पण ती पूर्ण करता येणं कठीण जातं, तर तुम्ही काय सांगाल? आज नोकरी करणाऱ्या स्त्रिया आहेत आणि खूप बिझी असतात, तर अशी कुठली झाडं आहेत जी त्या मेंटेन करू शकतात सहज आणि घरी ठेवू शकतात? इंडोर व्हरायटीज मध्ये खूप प्रकार असे आहेत की ज्याला फार मेंटेनन्सची गरज नाहीये. म्हणजे तुम्ही रोज पाणी घाला आणि अगदी आठवड्यातनं एकदा जरी झाडाबरोबर थोडासा वेळ घालवला, म्हणजे त्याला फार काही करायची गरज नाही, कधीतरी 15 दिवसांनी थोडंसं खत किंवा थोडंसं त्याच्याबरोबर वेळ घालवून ते कसं दिसतंय ह्यावरून हळूहळू आपल्याला अंदाज यायला लागतो की हे आता बरोबर नाही वाटत आहे तर ह्याला कशाची गरज आहे किंवा काय ह्याला कमी पडतंय. तर आठवड्यातनं एकदा जरी थोडासा वेळ झाडांना दिला तर झाडांना तर चांगलं वाटतंच, पण नक्कीच स्वतःलाही खूप चांगलं वाटतं त्याच्यात. नक्कीच. आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे झाडांचा लळा सगळ्यांनाच लागला पाहिजे असंच म्हटलं पाहिजे, आणि झाडांवर प्रेम करायला सुद्धा सगळेजण शिकणं आता गरजेचं आहे या काळात. नक्कीच. आणि त्याचबरोबर तुमच्या नर्सरीच्या बाबतीमध्ये आणखीन काय सांगाल? कोणकोणत्या प्रकारचं इथे रोपं आहेत?
रोपं चेंबूरच्या नर्सरीमध्ये तर आम्ही सगळ्या प्रकारची ठेवायचा प्रयत्न करतो. म्हणजे इंडोर व्हरायटीज तर खूप आहेत, कारण लोकांना आता घरात ठेवायची रोपं हवी असतात. पण त्याशिवाय फुलझाडं आहेत, औषधी रोपं आहेत, फळझाडं आहेत, शिवाय ऑर्नामेंटल प्लांट्स म्हणजे आपण ज्याला शोभेची फोलिएज प्लांट्स म्हणतो तशी आउटडोअर मध्ये भरपूर व्हरायटी असते. त्यामुळे जास्तीत जास्त प्रकार, शिवाय कुंड्या, खतं, मग अशी म्हटलं तसं आणि हल्लीचा कल आपल्याला त्या शोभेच्या झाडांकडे सुद्धा जास्त दिसतो. त्यामुळे त्याच्यातही आउटडोअर इंडोर दोन्हीमध्ये भरपूर व्हरायटी असते. नक्कीच. आपण श्रद्धाताई तुम्ही इथे आलात आणि संवाद साधलात त्याबद्दल धन्यवाद. आपण आशा करूया की प्रत्येक घरात एक तरी रोपटं असेल आणि त्याचा लोकांना लढा लागेल. धन्यवाद तुम्ही आलात त्याबद्दल. स्टार सिटीमध्ये आज इतकंच. पाहत रहा स्टार माझा.